हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवा अकॅडमी एमपीएससी यूपीएससी. आय एम प्रोफेसर अरुण तुपे. मित्रांनो, आपण जॉग्रफी ह्या वैकल्पिक विषयाच्या लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे युट्यूब या चॅनलवरती, आपल्या चॅनलवरती. बरोबर. तर आतापर्यंत आपण जॉग्रफी मध्ये काय शिकलो? जॉग्रफी मध्ये आपण भूरूपावरती इम्पॅक्ट करणारे घटक कुठले कुठले ते आपण बघितले. त्याच्यानंतर आंतरजात आणि बहिर्जात बले कुठले, त्याला आपण एंडोजेनिक फोर्सेस किंवा प्रोसेसेस म्हणतो, किंवा एक्झोजेनिक प्रोसेसेस त्याला म्हणतो. राईट. तर ह्या गोष्टी आपण थोड्याशा डिटेलमध्ये बघितल्या होत्या. राईट. ओके. सो आजचं जे टॉपिक आहे आपला या लेक्चरचं, ते आहे भूवैज्ञानिक कालमापन, ज्याला आपण जिओलॉजिकल टाइम स्केल असे म्हणतो. मित्रांनो, जॉग्रफीमध्ये खूप सारे घटना इव्हेंट्स आपल्याला पाहायला भेटतात. जसं फॉर एक्झाम्पल, की काय झालं की बिग बँग थिअरी जर आपण बघितली, युनिव्हर्स एका छोट्याशा इनफायनाइटली स्मॉल हायली डेन्स ऍटम पासून किंवा एक पार्टिकल पासून काय झालं, तयार झालं. राईट. आणि ते हळूहळू एक्सपांड होऊन आपल्याला आजचं जे युनिव्हर्स दिसतंय ते पाहायला भेटतं. तर ही जी घटना आहे ही एका जिओलॉजिकल टाइम स्केलवरती झाली. ही काही एका दिवसात नाही झाली. राईट. ठीक आहे. याला वेळ लागला. ही घटना घडत गेली आणि आपलं युनिव्हर्स जे आहे हे एक्सपांड होत गेलं. मग हे काउंट करण्यासाठी, हा कालक्रम, हा घटनाक्रम काउंट करण्यासाठी, त्याच्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी काय केलं, एक स्केल तयार केली, ज्याला आपण काय म्हणतो, भूवैज्ञानिक कालमापक. राईट. ठीक आहे. तर आपण बघा, आपल्याला कुठलीही गोष्ट जेव्हा मेजर करायची असते कुठल्या एका स्केलवरती, राईट, सो स्केलवरती युनिट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, की सपोज सेंटीमीटर, मीटर असेल, सेंटीमीटर असेल, मिलीमीटर असेल, असे युनिट आपल्याला स्केलवरती पाहायला भेटतात. राईट. मेजरमेंट करण्यासाठी. तर सिमिलरली ही सेम स्केल आहे, फक्त ही जिओलॉजिकल इव्हेंट्स किंवा ज्या घटना असतात, जॉग्राफिकल घटना, त्या मेजर करण्याचं काम करते. राईट. ठीक आहे. सो चला तर आपण हा जो टॉपिक आहे जिओलॉजिकल टाइम स्केलचा भूवैज्ञानिक कालक्रम, तो थोडासा डिटेलमध्ये बघू. राईट. याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला आहे ना बऱ्याचशा गोष्टी हे कराव्या लागतील. अ, याच्यामध्ये इंग्लिश मध्ये बघाव्या लागतील. राईट. कारण इंग्लिश आणि मराठीमध्ये ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, ज्या टर्म्स आहेत, त्या सेमच आपल्याला दिसतात. राईट. इंग्लिशचं ट्रान्सलेशन आपल्याला मराठीमध्ये करावे लागतं. ओके. ठीक आहे. सो याची डेफिनेशन जर आपण बघितली, भूवैज्ञानिक कालमापक म्हणजे काय? भूवैज्ञानिक कालमापक, ज्याला आपण जिओलॉजिकल टाइम स्केल असे म्हणतो, ही एक काय पद्धत आहे कशाची, जी भूगर्भ शास्त्रज्ञ पृथ्वीच्या इतिहासातील घटनांची वेळ आणि क्रम स्पष्ट करण्यासाठी वापरतात. बघा, दोन शब्द महत्वाचे आहेत. एक काय, घटनाची वेळ, ज्या घटना होतात त्या घटनांची वेळ कुठली, त्या कधी झाल्या. राईट. आणि त्या घटनांचा क्रम कसा झाला. राईट. आपण ज्याला म्हणतो क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. आपण इतिहासामध्ये बघितलं, हिस्ट्रीमध्ये, की अगोदर ही घटना झाली, मग ब्रिटिशर्स आले, मग त्याच्यानंतर काय काय गोष्टी झाल्या, कुठले कुठले कायदे तयार झाले, आपण असा क्रम बघतो. राईट. ठीक आहे. सो भौगोलिक घटनेमध्ये पण आपल्याला काय दिसतात, क्रम पाहायला भेटतात. राईट. उत्पत्ती कशी झाली पृथ्वीची, मग पृथ्वी सुरुवातीला कसा होता, एक तप्त गोळा होता, मग तो हळूहळू थंड कसा झाला, मग तो स्वतःभोवती फिरायला लागला, मग तो सूर्याभोवती फिरायला लागला. राईट. मग थंड झाल्यामुळे पृथ्वीवरती वातावरण कसं तयार झालं. राईट. म्हणजे जीवनाची उत्पत्ती कशी झाली, पाण्यामध्ये पहिला जीव कसा निर्माण झाला, या सगळ्या गोष्टी ज्या होतात त्या क्रमाक्रमानुसार होतात. राईट. आणि ह्या ज्या घटना आहे, हा जो क्रम आहे, हा स्पष्ट करण्यासाठी जे आपण मापक वापरतो, कालमापक, त्याला आपण भूवैज्ञानिक कालमापक असे म्हणतो. राईट गाईज. ओके. तो याच्यामध्ये काय होतं, पृथ्वीचा जो 4.6 अब्ज वर्षाचा इतिहास आहे. राईट. आपण जर हिस्ट्री बघितली अर्थची, दॅट इज 4.6 बिलियन्स इयर्सची काय आहे, हिस्ट्री आहे. बिलियन्स इयर्स. राईट. 4.6 बिलियन्स इयरची हिस्ट्री आपल्याला अर्थची पाहायला भेटते. 4.6. ओके. ठीक आहे. तो हा महत्वपूर्ण भूवैज्ञानिक आणि जैविक घटनावर आधारित याच्यामध्ये डिव्हिजन आपल्याला दिसतं. राईट. सो या ज्या महत्वपूर्ण वैज्ञानिक घटना किंवा जैविक घटना झालेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये जिओलॉजिकल टाइम स्केलवरती काय काय डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटणार, त्यात आपल्याला भेटणार बघा इवॉन्स. त्याला आपण म्हणतो इवॉन्स. इवॉन्स म्हणजे काय, युग. राईट. ठीक आहे. पुढे बघा आपल्याला एराज पाहायला भेटतात. एराज. राईट. त्याला आपण युगांतर असे म्हणतो, युगांतर. पुढे बघा पुढे आपल्याला पाहायला भेटतो पिरियड. पिरियड. राईट. त्याला आपण कालखंड असे म्हणतो, कालखंड. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो इपोक. इपोक. राईट. त्याला आपण म्हणतो युग प्रकार. युग प्रकार असे म्हणतो. सो ही जी जिओलॉजिकल टाइम स्केल आहे आपली, भूवैज्ञानिक कालमापक, हा अशा स्केलनुसार डिवाइड केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे इव्हॉन्स असो, एराज, पिरियड्स आणि इपोक. इव्हॉन्स हा खूप मोठा पिरियड आहे. राईट. याच्यामध्ये बिलियन्स ऑफ इयर्सचा जो ड्युरेशन असतो, कालक्रम असतो घटनेचा, त्याला आपण इव्हॉन्स म्हणतो. राईट. ठीक आहे. त्याच्यानंतर मिलियन्स ऑफ इयर्सचा जो कालखंड आहे त्याला आपण एराज म्हणतो. राईट. त्याच्यानंतर पिरियड आणि त्याच्यानंतर आपला इपोक पाहायला
भेटतात, राईट. ठीक आहे. सो आपण ऍक्च्युअली काय करू आता, स्केल बघू. जिओलॉजिकल टाइम स्केलवरती कुठल्या घटनाक्रम असतात, राईट. त्याच्या अगोदर आपला कुठला पिरियड हा मोठा असतो, कुठला छोटा असतो, हे थोडंसं आपलं बघावं लागेल, राईट. सो बघा, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट हा ॲरो बघा. ॲरो काय सांगतो, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, राईट. सो इव्हॉन काय आहे, इव्हॉन हा लार्जेस्ट टाइम स्केल आहे, राईट. घटनाक्रम आहे सगळ्यात मोठा. बिलियन्स ऑफ वर्ष त्याच्यामध्ये असतात, राईट. त्याच्यानंतर आपला एरा दिसेल मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला काय दिसेल, पिरियड दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला दिसेल इपोक, आणि शेवटी काय असतं, एजेस असतं, आणि त्याच्यामध्ये घडणाऱ्या घटना आपल्याला पाहायला भेटतात, राईट. ठीक आहे. इथे बघा इओन्स कसा डिवाइड केलाय, हा लॉंगेस्ट आहे, सगळ्यात मोठा टाइम युनिट आहे, जो आपला बिलियन्स ऑफ वर्षामध्ये आपण मेजर करतो, राईट. एरा बघा, हा नेक्स्ट लॉंगेस्ट पिरियड आहे, जो हंड्रेड्स ऑफ मिलियन्स ऑफ वर्षामध्ये आपण काय करतो, मेजर करतो. त्याच्यानंतर पिरियड जो आहे हा टेन्स ऑफ मिलियन्स ऑफ इयर मध्ये आपण मेजर करणार, आणि इपोक हा आपण मिलियन्स ऑफ इयर मध्ये मेजर करत असतो, राईट. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, काही नाही याच्यामध्ये. स्केल आहे, स्केलमध्ये फक्त घटनाक्रम कसा होतो आणि त्याचं ड्युरेशन काय, त्याच्यानुसार त्याला डिवाइड केलेलं आहे. युग, युगांतर, कालक्रम वगैरे, राईट. इओन्स, एरा, पिरियड, इपोक आणि एजेस. इज दॅट क्लिअर, राईट. सो सगळ्यात मोठा कुठला आहे, इओन्स आहे. आणि नंतर एराज, पिरियड्स, एपोक आणि एजेस आपल्याला पाहायला भेटतात, राईट. ठीक आहे. सो स्केल जर तुम्ही बघितली तुम्ही काय केलं इथे, एनसीआरटीचं स्केल जे आहे, एनसीआरटीचं जेव्हा 11वीचं पुस्तक तुम्ही वाचता, राईट, तर त्याच्यामध्ये फिजिकल वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी, त्याच्यामध्ये आपला हा एक चार्ट दिलेला दिसतो, राईट. सो या चार्टमध्ये बघा, आपला स्केलमध्ये काय दिसेल, पहिले इओन्स दिसेल. काय दिसेल पहिले मित्रांनो, आपल्या इथे इओन्स दिसतात, राईट, इओन्स. त्याच्यानंतर आपल्याला काय दिसेल, एराज आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर आपल्याला दिसतात पिरियड, राईट. पुढे दिसतात आपल्याला इपोक, आणि इपोक नंतर आपल्याला दिसेल एज, एजेस ऑफ, राईट, और एज किंवा इयर बिफोर प्रेझेंट, राईट. आणि लाईफ किंवा मेजर इव्हेंट्स, म्हणजे कुठल्या कुठल्या घटना त्याच्यामध्ये घडल्या. तर ही एक आपली स्केल आहे. ओके. सो याच्यामध्ये काय आहे बघा, आता या जरी गोष्टी इंग्लिशमध्ये दिलेल्या असतील, तुम्हाला याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करावं लागेल. म्हणजे कसं, की हिडियन जे इंग्लिशमध्ये, याला मराठीमध्ये हिडियन लिहायचं. आर्कियन, आपण याला मराठीमध्ये आर्कियन असे लिहू, राईट. आर्कियन, आर्कियन कालखंड. प्रोटेरोझोइक कालखंड, प्रोटेरोझोइक, राईट. पॅलिओझोइक एरा, राईट. तर आपण पॅलिओझोइक, झोइक एरा असं आपल्याला लिहू. तर आपल्याला फक्त हे मराठीमध्ये, किंवा प्री कॅम्ब्रियन म्हणजे कॅम्ब्रियन पूर्व कालखंड, तर अशा गोष्टी आपल्याला याच्यामध्ये फक्त मराठीमध्ये काय करावं लागतील, ट्रान्सलेट कराव्या लागतील, राईट. ठीक आहे. सो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा इंग्लिशमध्ये चार्ट खूप चांगला दिलेला आहे, फक्त तुम्ही तो समजून घ्या, आणि त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये आपण जशाला तसं लिहू शकतो, राईट. ठीक आहे. याच्यात बघा, इव्हॉन्स मध्ये जर बघितलं, सगळ्यात मोठा कालखंड आपल्याला पाहायला भेटेल, ज्याच्यामध्ये बघा बिग बँग नावाचा इव्हेंट झाला होता. बिग बँग थेरी आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानुसार काय झालं, जगाची उत्पत्ती झाली, युनिव्हर्सची उत्पत्ती झाली, आणि पृथ्वीची उत्पत्ती झाली, राईट. मग त्याच्यामध्ये स्टार्स बनले, ओरिजिन ऑफ स्टार्स, म्हणजे सूर्यासारखे स्टार आपल्याला बनताना दिसतात. मग बाकीचे जे स्टार आहे, मग ग्रह आहे, हे आपल्या याच्यामध्ये बनताना दिसतात, राईट. आणि हा ड्युरेशन खूप मोठा ड्युरेशन आहे, म्हणजे 13.7 बिलियन्स इयर्स अगो ह्या गोष्टी झालेल्या होतात, राईट. म्हणजे हा आपण कुठं काउंट केला, हा आपण काउंट करतो इव्हॉन्स मध्ये. कशामध्ये काउंट करतो आपण मित्रांनो, इव्हॉन्स मध्ये काउंट करतो. याच्या व्यतिरिक्त आपल्या इव्हॉन्स मध्ये काय काय दिसतात बघा. शॉर्टकट काय लक्षात ठेवायचं, हॅप, HAP, हॅप. हॅप मीन्स व्हॉट, हिडियन इज देअर, आर्कियन इज देअर, अँड प्रोटेरोझोइक, राईट. ठीक आहे. सो इव्हॉन्स मध्ये तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या, HAP, हिडियन, आर्कियन, प्रोटेरोझोइक, राईट. एराज बघा, एराज पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे. याच्या ज्या काही ट्रिक्स आहे, निमॉनिक्स ज्याला आपण म्हणतो, ज्याच्या थ्रू आपण हे लक्षात ठेवू शकतो, राईट. फक्त आपण इथं काय करू, थोडंसं या चार्टला ओव्हरलुक करू, राईट. ठीक आहे. सो एरामध्ये बघा, आपला प्री कॅम्ब्रियनचा कालखंड दिसेल, नंतर पॅलिओझोइकचा कालखंड दिसेल, मेसोझोइकचा दिसेल, आणि कायनोझोइक, ज्याला सिनोझोइक पण म्हणतात, हा कालखंड दिसेल, राईट. पिरियड जर तुम्ही बघितले पुढे, पिरियड मध्ये बघा, आपला कॅम्ब्रियनचा पिरियड दिसेल, ऑर्डोव्हिशियनचा पिरियड दिसेल, सिलुरियनचा पिरियड दिसेल, डिओनियनचा पिरियड दिसेल, राईट. कार्बोनिफेरसचा पिरियड दिसेल, पर्मियनचा पिरियड दिसेल, ट्रायसिक, ज्युरॅसिक, क्रिटॅशियस, टर्चरी, आणि कॉटनरी. हे असे पिरियड्स आपल्याला पाहायला भेटतात. आणि याचा घटनाक्रम पण वेगळा आहे मित्रांनो. बघा, तुम्ही जर घटनाक्रम कालक्रम बघितला, याचा कालक्रम आपला वेगळा वेगळा दिसेल, राईट. ठीक आहे. इपोक मध्ये बघा, काय काय कुठले कुठले इपोक आपल्याला या जिओलॉजिकल टाइम स्केलवरती दिसतात. त्यात पहिला इपोक आहे पॅलिओसिन इपोक, राईट. पुढचा इओसिन इपोक. तिसरा ऑलिगोसिन इपोक, राईट. मिओसिन इपोक, प्लिओसिन इपोक,
प्लिस्टोसिन आणि होलोसिन असे वेगवेगळे इपोक आपल्याला पाहायला भेटतात याच्यामध्ये, राईट? ठीक आहे. ओके. आणि याच्यात काय काय घटनाक्रम झाला, आपण हा जो आहे हा आपला कालक्रम दिसतो. याच्यात बघा, जर तुम्ही सगळ्यात सुरुवातीला बघितलं तर युनिव्हर्सचं ओरिजिन आपल्याला पाहायला भेटेल. मग त्यात सूर्य बनतो, ओरिजिन ऑफ सन. आपण जेव्हा मी तुम्हाला थेअरी शिकवेल, नेब्युलर हायपोथेसिस असो लॅपलासची, किंवा आपण बिग बँग थेअरी जी बघणार आहोत, त्याच्यामध्ये सन कसा बनला, म्हणजे प्रोटो सन बनला अगोदर, राईट? प्रोटो सन जो सगळ्यात सुरुवातीला जे सेंट्रलला मास कंबाईन झालं, राईट, सन बनला, आणि त्याच्या आजूबाजूला काय बनले, आपले सगळे ग्रह बनताना आपल्याला दिसतात, राईट? सो आपण ह्या गोष्टी पुढे बघू. त्याच्यानंतर बघा, कार्बन डायऑक्साईड मध्ये खूप जास्त होता. ओशन आणि कॉन्टिनेंट कसे बनले हेही आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी किंवा प्लेट टेक्टॉनिक्स थेरी मध्ये बघणार आहोत. मग युनिसेल्युलर बॅक्टेरिया कसे तयार झाले, राईट? युनिसेल्युलर आपल्याला माहिती आहे, एक पेशीय ऑर्गॅनिझम हे सगळ्यात पहिले काय झाले, त्यांची उत्पत्ती झालेली आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ब्ल्यू ग्रीन अल्गी, सॉफ्ट बॉडीड आर्थ्रोपोड. तो अशा खूप साऱ्या इव्हेंट्स आपल्याला ह्या जिओलॉजिकल टाइम स्केलवरती मित्रांनो पाहायला भेटतात. पुढे जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये बघा, सुरुवातीला टेरेस्ट्रियल लाईफ नव्हती, पाण्यातच आपल्याला जीवन दिसायचं, राईट? मग फिश आला, फर्स्ट फिश. मग ट्रेसेस ऑफ लाईफ आपल्याला दिसायला लागला प्लांटच्या. अॅम्फिबियन्स आले, जे पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतात, राईट? रेप्टाईल्स आले. असे बरेचसे अॅनिमल्सची इव्होल्युशन आपल्याला होताना इथे दिसते. जर तुम्ही थोडंसं वरती आला, किंवा अगोदरच्या पिरियडमध्ये आला, त्यात फ्रॉग्स, डायनासोरचे एजेस बघा. ज्युरॅसिक पिरियड जो फेमस पिरियड आहे, हॉलिवूडमध्ये पिक्चर पण बघितला असेल आपण, ज्युरासिक पार्क. त्याच्यामध्ये आपल्याला डायनासोरचं एज दिसेल, राईट? नंतर डायनासोरचं काय झालं, एक्सटिंक्शन पण आपल्याला झालेलं दिसतं, राईट? काय दिसतं, एक्सटिंक्शन. म्हणजे बाय द एंड ऑफ ज्युरासिक पिरियड, राईट, जेव्हा क्रिटॅशियस पिरियड सुरू झाला होता, तेव्हा काय झालं, डायनासोरचं एक्सटिंक्शन आपल्याला झालेलं दिसतं. आणि एक मिटेओराइट आला आणि तो हिट केला पृथ्वीला, आणि डायनासोर काय झाले, नष्ट झाले, राईट? पुढे बघा, स्मॉल मॅमल्स यायला लागले, राईट? रॅबिट्स वगैरे हे आले, आर्थ्रोपोड्स, एप, राईट? फ्लॉवरिंग प्लांट्स आल्या, आणि अर्ली ह्युमन अँसेस्टर आपल्याला इथं पाहायला भेटतात, राईट? टर्चरी पिरियड जो आहे, प्लिओसिन किंवा मायोसिनचा इपोक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अर्ली ह्युमन लाईफ जी आहे, त्याच्यामध्ये होमो इरेक्टस, निअँडरथल मानव, राईट? आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहोत, राईट? ठीक आहे. बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण इव्होल्युशनचा टॉपिक शिकतो सायन्समध्ये, किंवा 10वी पर्यंत पण ह्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात सायन्सच्या पुस्तकामध्ये, राईट? ठीक आहे. पुढे बघा, मॉडर्न होमोसॅपियन अँड मॉडर्न मॅन, राईट? सो हा पूर्ण घटनाक्रम आहे, आणि याचा पुढचा जो माणूस येणार आहे त्याला आपण काय म्हणतो, होमोसेपियन फ्युचरालिस्ट, राईट गाईज? तो सांगण्याचं तात्पर्य असं की ही एक स्केल होती, ज्या स्केलमध्ये, या स्केलवरती आपण काय करतो, मेजर जिओलॉजिकल इव्हेंट्स जे आतापर्यंत झालेले आहेत ते आपण काउंट करण्याचं काम करतो, राईट? कालानुसार, घटनाक्रमानुसार आपण काउंट करतो. त्याला आपण जिओलॉजिकल टाइम स्केल असे म्हणतो. इज दॅट क्लिअर? राईट. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा चार्ट समजला असेल. हा चार्ट काय करा, तुम्ही याचे प्रिंट घेऊ शकता. चार्टची एनसीईआरटी मध्ये अवेलेबल आहे, एक 11वीच्या पुस्तकामध्ये, किंवा मी आपल्या ग्रुपमध्ये याची पीडीएफ टाकणार आहे आपल्या लेक्चरची, राईट? टेलिग्रामच्या चॅनलवरती, आणि त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, राईट? ठीक आहे. सो तुम्ही ते पीडीएफ तिथं बघू शकता. इव्हन आपण जी क्वेश्चन आन्सर सिरीज सुरू केलेली आहे लेक्चर नंतर, तेही आन्सर तुम्ही पाठवू शकता मला, राईट? ठीक आहे. मी ऑलरेडी माझ्या पर्सनल टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या ग्रुपमध्ये टाकलेली आहे, ती तुम्ही बघू शकता आणि जॉईन करू शकता मला, राईट? ठीक आहे. ओके. सो पुढे बघा, पुढचं जर टॉपिक बघायचा झाला, पुढे आपण ट्रिक्स बघू याच्यातल्या, कुठल्या कुठल्या ट्रिक्स आपल्याला इथे पाहायला भेटेल. ट्रिक्स जर बघायचं झालं मित्रांनो, तर पहिली ट्रिक्स आपल्याला दिसेल बघा, एराजची. एराज मध्ये बघा, प्लीज पे माय चिल्ड्रन. काय म्हणतो ट्रिक्स, काय आहे, प्लीज पे माय चिल्ड्रन. म्हणजेच काय, प्री कॅम्ब्रियन, पॅलिओझोइक, मेसोझोइक, सिनोझोइक. बघा, प्री कॅम्ब्रियन, पॅलिओझोइक, मेसोझोइक, सिनोझोइक. प्लीज पे माय चिल्ड्रन. याच्या चार्टमध्ये या. परत या चार्टमध्ये आपण बघू, प्लीज पे माय चिल्ड्रनचा रेफरन्स आपल्याला कुठे दिसतो का, राईट? प्लीज पे माय चिल्ड्रन, एराज मध्ये आपल्याला काय काय दिसतं बघा, प्री कॅम्ब्रियन प्लीज, पॅलिओझोइक पे, मेसोझोइक माय, कॅनिओझोइक दॅट इज चिल्ड्रन. आली का ट्रिक्स? युजफुल झाली का, राईट? प्लीज पे माय चिल्ड्रन, प्री कॅम्ब्रियन, पॅलिओझोइक, मेसोझोइक, सिनोझोइक या कायनोझोइक. हे ट्रिक्स एकच सेंटेन्स लक्षात ठेवा, प्लीज पे माय चिल्ड्रन, राईट? ठीक आहे. पहिला जो पी आहे दॅट इज प्री कॅम्ब्रियन, पे, पॅलिओझोइक, माय, मेसोझोइक, अँड चिल्ड्रन मीन्स व्हॉट, सिनोझोइक किंवा कायनोझोइक एराज आपल्याला पाहायला भेटतात, राईट? ही एक पहिली ट्रिक झाली. ही लक्षात ठेवा, राईट? याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना थोडंसं, याच्यात बऱ्याचशा घटनाक्रम आपल्याला पाहायला भेटतात. जसं प्री कॅम्ब्रियन कालखंडामध्ये काय झालं, अर्ली लाईफ
डेव्हलप झाली, इव्हॉल्व झाली आयुष्य, राईट, अर्ली लाईफ. त्याच्यामध्ये पुढे बघा पॅलिओझोइक मध्ये काय एअर ऑफ एन्शंट लाईफ, राईट, जो सगळ्यात सुरुवातीचा आयुष्य होतं, लाईफ होते एन्शंट पिरियड मधली, राईट, ती. त्याच्यानंतर मेसोझोइक, याच्यामध्ये रेप्टाईल्स आले, सरपटणारे प्राणी, जिम्नोस्पर्म आले, जे अगोदरचे प्लांट्स होते, राईट, राईट, ज्यांचे सीड्स आपण बघतो ओपन सीड्स असतात, राईट, ज्याच्यामध्ये आपल्याला जनरली ओरीज वगैरे किंवा याच्यामध्ये बदल झालेले दिसतात, राईट, ठीक आहे. पुढे बघा सिनोझोइक एरा, एज ऑफ मॅमल्स अँड अँजिओस्पर्म, हे ऍडव्हान्स स्पेसिस आपल्याला डेव्हलप झालेले दिसतात या एरामध्ये, राईट, ठीक आहे. पुढची ट्रिक बघू आपण. याच्यामध्ये आपण एराची ट्रिक बघितली. पुढची जर ट्रिक तुम्हाला पाहिजे असेल तर ती आहे इपोकची ट्रिक, इपोक, राईट. या ट्रिक मध्ये आपण एकदा ट्रिक समजून घेऊ, काय आहे ट्रिक, इपोकची ट्रिक. ट्रिक बघा, पुट एग्स ऑन माय प्लेट्स प्लीज हनी. बघा, ट्रिक काय सांगते, पुट एग्स ऑन माय प्लेट प्लीज हनी. पुट पॅलिओसिन, इओसिन, ऑलिगोसिन, मायोसिन, प्लियोसिन, प्लिस्टोसिन अँड होलोसिन. पुट एग्स ऑन माय प्लेट प्लीज हनी, राईट, ठीक आहे. सो जर तुम्ही इपोक बघितले, इपोक, याच्यामध्ये आपण काय करू, चार्टमध्ये इपोक बघू. राईट, इपोक, पुट एग्स ऑन माय प्लेट प्लीज हनी. बघा शॉर्टकट, पुट पॅलिओसिन, eosin, eggs on my plate, on means oligocene, my means myosin, plate means pleistocene, please sorry, pliocene, please pleistocines आणि honey means what, holocene. हे ट्रिक लक्षात आली इपोकची. प्लीज पुट ऑन माय प्लेट, पुट एग्स ऑन माय प्लेट प्लीज हनी, राईट, पुट एग्स ऑन माय प्लेट प्लीज हनी, राईट गाईज, ओके. सो ही आपण इपोकची ट्रिक बघितली. पुढची ट्रिक बघा. पुढचं जर तुम्हाला ट्रिक बघायची असेल तर याच्यात ट्रिक कुठली दिसेल आपल्याला, पिरियडची ट्रिक दिसेल, राईट. ही थोडीशी डिफिकल्ट ट्रिक आहे, आय मीन डिफिकल्ट टू रिमेंबर. बट तुम्ही जर हे खूप वेळेस लिहिली, राईट, तर तुमच्या हे लक्षात येऊन जाईल, ठीक आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कॅमल जो आहे उंट, त्याची अॅनॉलॉजी आपल्याला पाहायला भेटते, राईट, ओके. म्हणजे स्टेटमेंट बघा, कॅमल्स ऑफन सिट डाऊन केअरफुली, परहॅप्स देअर जॉईंट्स क्रेक, राईट. एक सेंटेन्स आहे, हे फक्त लक्षात ठेवा, की कॅमल ऑफन सिट डाऊन केअरफुली, परहॅप्स देअर जॉईंट्स क्रेक. कॅमल्स कॅम्ब्रियन, ऑफन ऑर्डोविसियन, सिट सिलुरियन, डाऊन डिओनियन, केअरफुली कार्बोनिफेरस, परहॅप्स पर्मियन, देअर ट्रायसिक, जॉईंट्स जुरॅसिक, क्रेक क्रिटॅशियस, राईट. बघा, कॅम्ब्रियन, ऑर्डोविसियन, सिलुरियन, डिओनियन, कार्बोनिफेरस, पर्मियन, ट्रायसिक्स, जुरासिक अँड क्रिटॅशियस. कॅमल ऑफन सिट डाऊन केअरफुली, परहॅप्स देअर जॉईंट क्रॅक्स, राईट. हे थोडंसं तुम्हाला एक 4-5 वेळेस याला लिहावं लागेल आणि पाठ करावं लागेल, राईट, ठीक आहे. सो हे शॉर्टकट होतं कशाचं, पिरियडचं, ओके. सो मित्रांनो, ह्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, आपलं हे लेक्चर फक्त जिओलॉजिकल टाइम स्केल साठी होतं, राईट. याच्यामध्ये आपण कुठलाही मुख्य परीक्षेचा प्रश्न ची प्रॅक्टिस करणार नाही, राईट, ठीक आहे. जर आला प्रश्न, इन केस आला, तर जिओलॉजिकल टाइम स्केलची व्याख्या काय किंवा त्याच्यावरती एक शॉर्ट नोट लिहा. हा प्रश्न येऊ शकतो, 50 शब्दामध्ये लिहा किंवा 100 शब्दामध्ये लिहा, राईट. तुम्हाला फक्त त्याचे डेफिनेशन लिहायला लागेल, राईट. डेफिनेशन आपल्या याच्यामध्ये ऑलरेडी आपण दिलेली आहे. आणि या बाकीच्या इव्हॉन्स काय असतात, एराज, पिरियड, इपोक आणि काही मेजर घटनाक्रम जे आहेत ते आपल्याला तुम्हाला एक्सप्लेन कराव्या लागतील, राईट, ठीक आहे. सो मित्रांनो, आपण इथे थांबू. पुढचं जे लेक्चर आहे आपलं, त्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, की ज्या लॅपलासच्या थेरी आहे, परत बिग बँग थेरी, युनिव्हर्स कसं बनलं, अर्थचं इव्होल्युशन कसं झालं, राईट. म्हणजे आपण आता बेसिक गोष्टी शिकतोय जॉग्राफी ऑप्शनलच्या. जर तुम्हाला बेसिक गोष्टी समजल्या, राईट, आणि आपण आतापर्यंत काय केलं, जॉग्राफी हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनी वाचलेलं आहे. म्हणजे कुठला पर्स्पेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह, राईट गाईज. सो आपल्याला इथे सब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह बघायचा आहे, की त्याची सब्जेक्टिव्हिटी काय आहे त्या विषयाची, राईट. त्याला, कारण आपल्या हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये लिहायचं आहे पेपर. जेव्हा तुम्हाला लिहायच्या असताना गोष्टी, तुम्हाला थोडं अनालिसिस करावं लागतं, राईट. त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. त्याच्यामध्ये काही असणारे इंटरलिंकेजेस जे असतात, त्याला आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस म्हणतो, राईट. तर ह्या गोष्टी आपल्याला तिथं बघाव्या लागतात. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह सारखं नाही की एक गोष्ट पाठ केली की ती तुम्हाला इझिली तिथं आपल्याला टिक मार्क करायची, राईट, ओके. सो इथे आपल्याला काय करावं लागेल, लिहावे लागेल. त्यासाठी समजणं खूप गरजेचं आहे, ओके. जर तुम्हाला गोष्टी समजल्या तर तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये आणि थोड्याशा टेक्निकल लँग्वेजमध्ये तुम्हाला लिहिता येतात, ओके गाईज, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्कीच तुमच्या सगळ्या मित्रांना हे शेअर करा, जॉग्राफी ऑप्शनल लेक्चर सिरीज, आणि महाराष्ट्राच्या होतकरू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या.
ओके, सो मित्रांनो आपण थांबू इथे. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. थँक्यू. थँक्यू. वी विल सी इन दी नेक्स्ट लेक्चर. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.